हॅलो स्टुडंट्स, आज आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रत्येकच देशाचं संविधान हे दुसऱ्या देशाच्या संविधानापासून वेगळं असतं, कारण प्रत्येक देशातील संविधानाची वैशिष्ट्य ही दुसऱ्या देशाच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांपासून वेगळी असते. त्याचं कारण असं की प्रत्येक देशाची परिस्थिती ही दुसऱ्या देशापासून वेगळी असते आणि कुठल्याही देशाचं संविधान ज्या वेळेला निर्माण केलं जातं त्यावेळी त्या देशातील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्या देशातील सामाजिक व्यवस्था, त्या देशातील आर्थिक व्यवस्था, त्या देशातील काही मान्यता, परंपरा, संस्कृती या सगळ्यांचा प्रभाव हा त्या राज्यघटनेवर किंवा संविधानावर पडत असतो आणि त्यामुळे भारतीय संविधान सुद्धा जगात एक आपली वेगळी ओळख टिकवून आहे आणि एक आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे ते ओळखलं जातं. तर ती वैशिष्ट्य कोणती ही आता एकामागून एक क्रमाने आपण बघणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारताचं संविधान हे लिखित आणि निर्मित संविधान आहे. संविधानाचे दोन प्रकार असतात, लिखित आणि अलिखित. इंग्लंड या देशाचं जे संविधान आहे ते अलिखित संविधान म्हणून या वैशिष्ट्याने ओळखलं जातं आणि भारताचं संविधान हे लिखित संविधान आहे. मी इथे जो फोटो दिलेला आहे तर हा फोटो जो पहिला आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ज्यावर लिहिलेला आहे, आपल्या मूळ जी प्रत आहे संविधानाची त्यावर असंच खूप सुंदर नक्षीकाम केलेलं कव्हर पेज ज्याला आपण म्हणू मुखपत्र त्या संविधानाचं आहे. तर अशी ही राज्यघटना जी आहे ती आपली राज्यघटना ही घटना समितीद्वारे निर्माण केली गेली होती. घटना समितीची स्थापना केली गेली होती आणि घटना समितीच्या सदस्यांना ही जबाबदारी दिली गेली होती की त्यांनी स्वतंत्र भारतासाठी एक नवीन संविधानाची निर्मिती करावी आणि त्याकरता घटना समितीच्या सदस्यांनी सखोल अभ्यास केला, विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास केला, त्या विविध देशातील संविधानामध्ये ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून एक आदर्श असं संविधान भारताला देता यावं, स्वतंत्र भारताला देता यावं याकरिता प्रयत्न केले आणि त्याकरिता संविधान समितीच्या म्हणजे घटना समितीच्या अनेक बैठका झाल्या होत्या आणि त्या बैठकांमध्ये अक्षरशः प्रत्येक शब्दांवर चर्चा झाली होती. म्हणजे संविधानात एक एक शब्द जो वापरलेला आहे अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एक एक शब्द जो वापरलेला आहे त्या शब्दांचा क्रम कसा असावा, तोच शब्द तिथे काय यावा यावर सुद्धा सखोल चर्चा ही घटना समितीच्या बैठकांमध्ये झाली होती आणि त्या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणून भारतीय संविधान निर्माण झालं आणि त्याकरिता 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागला होता आणि अथक मेहनतीनंतर एक आदर्श संविधान असं आपल्या देशासाठी या घटना समितीने तयार केलं. भारतीय संविधानाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधान हे जगातील सर्वात विशाल संविधान, मोठे संविधान म्हणून ओळखले जाते. अमेरिका या देशाचे संविधान हे जगातील सर्वात छोटे संविधान किंवा लहान संविधान म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधानात एकूण 395 कलम आहेत आणि ही सर्व कलम 22 भागांमध्ये विभागलेली आहेत आणि 22वा भाग जिथे संपतो त्यानंतर 12 परिशिष्ट याला जोडलेली आहेत. म्हणजे एकंदरीत 395 कलम, 22 भाग आणि 12 परिशिष्टांनी बनलेलं असं हे भारतीय संविधान आहे. आज जर तुम्ही भारतीय संविधान उघडून पाहिलं, राज्यघटना उघडून पाहिली तर तुम्हाला दिसेल की त्यात वेळोवेळी ज्या घटना दुरुस्त्या झाल्या त्या घटना दुरुस्त्यांची संख्या सुद्धा आता 100च्या वर चालली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचा संविधानाचा जो आकार आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय. कारण संविधान लागू झालं 1950 मध्ये आणि त्यानंतर बदलत्या परिस्थितीनुसार
संविधानात सुद्धा योग्य ते बदल करता यावे याकरता म्हणून घटना दुरुस्तीची जी सोय करून ठेवलेली आहे की वेळोवेळी त्यात बदल करता यावा, त्यामुळे अनेक घटना दुरुस्त्या झाल्या. काळानुरूप संविधान बदलावं हा त्यामागचा हेतू होता आणि त्यामुळे आज भारतीय संविधानाचा आकार हा खूप विशाल झाला आहे. आणि मुळातच भारतीय संविधान हे जेव्हा निर्माण झालं तेव्हा सुद्धा ते विशाल संविधानाच्या स्वरूपातच निर्माण झालं होतं. त्यामुळे काही प्रमुख विशालतेची कारणं की का मोठं झालं, का विशाल झालं एवढं संविधान, याची कारणं जर का आपण बघितली तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या भारतीय संविधानाद्वारे भारताला संघराज्य व्यवस्था म्हणून स्वीकारलं गेलंय. या संघराज्य व्यवस्थेत केंद्र सरकार आणि घटक राज्याची सरकार असतात आणि त्याच्यामुळे केंद्रासोबतच घटक राज्यातील शासन व्यवस्थेचं संपूर्ण वर्णन आपल्या संविधानातच आढळतं. म्हणजे केंद्रामध्ये जसं संसद असेल तसं राज्यांमध्ये विधानसभा म्हणजे विधिमंडळ असेल, संसदेची 2 सभागृह, लोकसभा, राज्यसभा, त्यांचं रचना त्यांची कशी राहील, त्यांची कार्यपद्धती कशी राहील, हे जसं वर्णन केलंय तसं राज्यांचं पण संपूर्ण वर्णन, विधानसभा कशी राहील, तिची रचना कशी राहील, विधान परिषदेची कशी राहील, असं सगळं वर्णन आपल्याला संविधानातच मिळतं. अमेरिकेचं जे मी उदाहरण दिलं त्या अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त केंद्र सरकारचं वर्णन येतं, राज्यांचं नाही. पण आपल्या संविधानामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची संपूर्ण रचना, कार्य यासंबंधीची संपूर्ण माहिती ही संविधानातच दिलेली आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण पाहिलं तर आपल्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचं वर्णन दिलंय 3ऱ्या भागामध्ये संविधानाच्या. आणि फक्त अधिकार कोणते तेवढंच नाही सांगितलेलं, तर त्यावर मर्यादा सुद्धा कधी कधी लावता येतील, कोणकोणत्या स्वरूपातल्या लावता येतील या संबंधीचं सुद्धा दीर्घ वर्णन हे 3ऱ्या भागामध्ये आलेलं आहे. त्यामुळे सुद्धा भारतीय संविधानाचा आकार वाढला. त्याचप्रमाणे आपल्या संविधानाच्या 4थ्या भागात मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. राज्यातील म्हणजे घटक राज्यातील आणि केंद्र सरकारमधील जे कोणते सरकार आहे त्यांना एक मार्गदर्शन की त्यांनी कशा प्रकारचे कायदे, कशा प्रकारचे योजना, कशा प्रकारचे कार्यक्रम राबवावे, देशामध्ये कशा प्रकारची समाज रचना, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था राहावी याकरता कसे प्रयत्न करावे या संबंधीचं मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून त्यांना मार्गदर्शक तत्व असं म्हणतात. हा भाग जगातील फार कमी संविधानामध्ये तुम्हाला दिसतो. तर हा भाग सुद्धा दीर्घ वर्णनासह संविधानाच्या 4थ्या भागात आलेला आहे आणि हे सुद्धा या भारतीय संविधानाच्या विशालतेचं एक प्रमुख कारण झालेलं आहे. याच क्रमात आपण पुढची कारणं जर का बघितली तर आपल्या देशातील संपूर्ण न्याय व्यवस्थेचं वर्णन हे सुद्धा भारतीय संविधानात येतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, त्याची रचना काय, त्याचे कार्य काय याचं वर्णन तर येतच, पण त्यासोबत सोबत सर्व घटक राज्यातील जे उच्च न्यायालय आहेत त्यांचं सुद्धा वर्णन, त्यांचं रचना कशी राहील, कार्य कसं राहील असं संपूर्ण वर्णन, आणि त्यानंतरचे कनिष्ठ न्यायालय या सगळ्यांचं रचना, कार्य या संबंधीचं वर्णन आपल्याला भारतीय संविधानातच मिळतं. आणि त्यामुळे संपूर्ण न्यायपालिकेच्या इतकं सगळं वर्णन करणारं आपलं संविधान हे सुद्धा एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्या संविधानाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशात संघराज्य व्यवस्था असल्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय यंत्रणा कशी असावी या संबंधीच्या सुद्धा अनेक तरतुदी भारतीय संविधानातच केलेल्या आहेत. आणि तद्वतच म्हणजे त्याचप्रमाणे वेगवेगळे जे आयोग आपल्याला दिसतात, जे आपल्या देशामध्ये वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतात त्यांना दिलेली, त्यात तुम्हाला ओळखीचा म्हणजे निवडणूक आयोग आहे, भाषा आयोग आहे, वित्त आयोग आहे. तर या आयोगांचं किंवा लोकसेवा आयोग आहे, या सगळ्या आयोगांचं ची रचना कशी, त्यांचे कार्य कसे या संबंधीचं वर्णन सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेतच करण्यात आलेलं आहे. आणि इतकं सखोल वर्णन करणारं
संविधान असल्यामुळे या संविधानाचा आकार हा विशाल झालेला आहे. संविधानाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधान हे जनतेच्या सार्वभौम सत्तेवर आधारित आहे. अर्थात भारताचं संविधान हे जनतेद्वारे निर्माण केलं गेलेलं आहे आणि स्वीकृत केलं गेलेलं आहे. आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये याचा उल्लेख आलेला आहे की जरी या संविधानाची निर्मिती घटना समितीने केली असली तरी देखील त्यात जे शब्द आहेत, प्रस्तावनेतले शब्द जे आहेत, त्या प्रस्तावनेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक आणि शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत असा त्याचा शेवट होतो प्रस्तावनेचा, उद्देशपत्रिकेचा. त्यातून हे स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे संविधान आहे हे या संविधानाद्वारे अंतिम सत्ता भारतीय जनतेला देत आहे. म्हणजेच निवडणुकीच्या माध्यमातून वेळोवेळी जे केंद्रातील सरकार येईल किंवा घटक राज्यातील सरकार जे येईल त्यांना जनतेकडूनच सत्ता प्राप्त होते आणि त्यामुळे प्रत्येक कार्यात जनतेची इच्छा हीच महत्वाची असते आणि यालाच जनतेचं सार्वभौमत्व असं म्हणतात. अशी ही आपली राज्यघटना आहे जी जनतेला सार्वभौम करते आहे, सर्वशक्तिमान करते आहे आणि अंतिम सत्ता जनतेच्या हाती देते आहे. भारतीय संविधानाचं पुढचं वैशिष्ट्य अर्थात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये भारतीय राज्यव्यवस्थेचं जे स्वरूप सांगितलेलं आहे त्यात हे शब्द आलेले आहेत, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. या शब्दांचा आता आपण क्रमाने एकामागून एक संविधानाचा वैशिष्ट्य म्हणून विचार करणार आहोत. सगळ्यात पहिला शब्द म्हणजे सार्वभौम. सार्वभौम शब्दाचा अर्थ असा की भारत अंतर्गत आणि बाह्य क्षेत्रात कोणत्याही विदेशी सत्तेच्या नियंत्रणात नाही. सार्वभौम अंतर्गत सार्वभौमत्व जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी या देशाचे सरकार या देशाच्या संबंधी कोणते कायदे बनवायचे, कोणत्या योजना राबवायच्या, कोणते कार्यक्रम राबवायचे, एखाद्या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची, देशांतर्गत या संबंधीचे निर्णय घेऊ शकते आणि त्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी, त्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी ही करू शकते. बाह्य सार्वभौमत्व अर्थात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा भारत स्वतंत्रपणे कोणत्या देशाशी मित्रत्व करायचं, कोणत्या देशाशी शत्रुत्व ठेवायचं, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं सदस्य व्हायचं, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेतून बाहेर यायचं या संबंधीचे निर्णय, थोडक्यात या देशाची विदेश नीती ठरवण्याचा पूर्ण अधिकार, पूर्ण स्वातंत्र्य हे या देशाच्या सरकारला आहे. जगातील कोणत्याही दुसऱ्या राष्ट्राचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण भारतावर नाही. म्हणून अंतर्गत व बाह्य या दोन्ही स्वरूपात भारत सार्वभौम आहे असं हे संविधान सांगतं. हे या संविधानाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. यानंतरचा शब्द म्हणजे समाजवादी. समाजवादी हा शब्द देशातील अर्थव्यवस्थेकडे निर्देश करतो. या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असावी असं संविधान निर्मात्यांचं स्वप्न होतं आणि त्या अनुषंगाने आवश्यक त्या सगळ्या रचना, त्या सगळ्या व्यवस्था संविधानात आपल्याला केलेल्या दिसून सुद्धा येतात. हा शब्द मूळ संविधानात नव्हता. 1976 मध्ये 42वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या घटना दुरुस्तीद्वारे हे विशेषण संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये किंवा उद्देशपत्रिकेमध्ये घातले गेले. पण भारतीय समाजात भारतीय अर्थव्यवस्था कशा प्रकारची असावी, इथे कशा प्रकारे समाजवाद हा भारतीय संदर्भात असावा या संबंधीचं जे वर्णन संविधान निर्मात्यांच्या त्यावेळेच्या संविधान सभेतील चर्चांवरून लक्षात येतं. त्यावरून आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये जे त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यावरून असे काही मुद्दे आपल्याला दिसतात
की भारतात दारिद्र्य, विषमता आणि बेरोजगारी यांचं निराकरण करण्याची जबाबदारी ही राज्यावर किंवा सरकारला देण्यात आलेली आहे संविधानाच्या द्वारे. त्याचप्रमाणे उत्पादनाची आणि वितरणाची जितकी साधनं आहेत ती खाजगी मालमत्ता म्हणून नसावी, तर ती सामाजिक मालकीची असावी, अशा प्रकारची रचना देशात असावी असा एक सुद्धा उल्लेख आपल्याला आढळतो. त्याचप्रमाणे खाजगी मालमत्तेवर नियंत्रण असावं सरकारचं, या संबंधी सुद्धा उल्लेख केलेला आहे. देशात जितकंही उत्पन्न होईल त्या सगळ्या उत्पन्नाचं न्याय्य वितरण व्हावं आणि संपत्तीचं केंद्रीकरण टाळावं, याकरता आवश्यक त्या सर्व गोष्टी सरकारनी कराव्या असं अपेक्षित आहे. म्हणजेच मुठभर लोकांच्या हातात संपत्ती आहे आणि दुसरीकडे लाखो लोक हे दारिद्र्यात खितपत पडलेले आहे, अशा प्रकारची अर्थव्यवस्था कधीही देशामध्ये नसावी, अशा प्रकारची विषमता देशामध्ये नसावी. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या गरजा पूर्ण करता येईल इतक्या, प्रत्येकाच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण व्हावी, हा या समाजवादाच्या मागचा एक अपेक्षा होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा प्रकारे समाजवादी, भारताच्या संदर्भात समाजवाद सांगितलेलं संविधान असं या संविधानाचं एक वैशिष्ट्य म्हणून समाजवादी या शब्दाचा महत्व आपल्याला दिसून येतं. धन्यवाद. भारतीय संविधानाची यापुढील वैशिष्ट्य आपण पुढील भागात बघणार आहोत. पुन्हा धन्यवाद.